नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाने जरंडेश्वर शुगर मिलचे प्रशासन नरमले, लांबच्या लांब लागल्या ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा। अखेर 30 नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करण्याची व्यवस्थापनाने दिली ग्वाही। पश्चिम महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करून साखर कारखानदारांसमोर आपली ताकद दाखवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव फाटा येथे जरंडेश्वर शुगर मिल्सकडे जाणारी ऊस वाहतूक पूर्णपणे थांबवली। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आदेशान्वये चक्काजाम आंदोलन करण्यात आले। लांबच्या लांब ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत असल्याचे पाहून कारखाना व्यवस्थापन देखील गांगरले। अखेरीस आंदोलनस्थळी येत व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करण्याचे आश्वासन दिले। तदनंतर आंदोलन मागे घेण्यात आले। कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके व सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी चर्चेद्वारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र संघटनेचे पदाधिकारी आंदोलनावर ठाम होते। कोरेगावातील बैठक आटपून संघटनेचे पदाधिकारी राज्य प्रवक्ते अनिल भाऊ पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत मामा भुजबळ, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड, संघटनेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, अर्जुन साळुंखे, खटाव तालुकाध्यक्ष दत्तूकाका घारगे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव, विजय झांजुर्णे, दिलीप कदम, गोपीनाथ निकम व नवनाथ जगदाळे यांच्यासह शेतकरी मोठमोठ्या संख्येने चिमणगाव फाटा येथे गेटकेन रस्त्यावर पोहोचले। त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले। पोलीस दलाच्या विनंतीवरून सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवत केवळ ऊस वाहतुकीची वाहने अडवली। भर उन्हात बैलांचे हाल होऊ नयेत यासाठी बैलगाडीद्वारे होणारी ऊस वाहतूक माणुसकीच्या भूमिकेतून रोखली नाही। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर, आमदार महेश शिंदे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात आदर्शवत बनवण्याचे शिवधनुष्य हाती उचललेल्या आमदार महेश शिंदे यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला आहे। प्रत्येक कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव त्यांनी विकास कामे मंजूर केली आहेत। ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने मतदारसंघातील मूलभूत सोयी सुविधासह विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली। मतदारसंघातील ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार गिरीश महाजन यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता। त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रस्तावास मान्यता दिली असून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या संदर्भात ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे कार्यासन अधिकारी अभिजित तेलवेकर यांनी शासन निर्णय काढला असून निधीची तरतूद देखील केली असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले। मतदारसंघात महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्मभूमी असलेल्या कटगुण गावाचा समावेश आहे। आमदार महेश शिंदे यांनी जन्मभूमीचा जीर्णोद्धार करण्यासाठी पहिल्यापासून पावले टाकली आहेत। ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयाने विकास कामे मंजूर करत असताना कटगुणमधील विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे। महात्मा फुले स्मारक सुशोभीकरणासाठी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। त्याचबरोबर मतदारसंघातील अनेक गावे आणि वाडीवस्तीवर स्मशानभूमी अभावी मोठी गैरसोय होत होती। ही बाब प्रकर्षाने समोर आल्यानंतर त्यांनी विषय मार्गी लावले। आता घाडगेवाडी, निगडी, रंगनाथ स्वामी, पांगरखेल, फडतरवाडी बुध या गावांमध्ये सुसज्ज स्मशानभूमी उभारली जाणार आहे। कोरेगावात राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम अद्याप सुरूच, पुन्हा 7 दिवस वाहतूक व्यवस्थेत केले बदल, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केली अधिसूचना। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे कोरेगाव शहरात ट्रिमिक्स काँक्रिटीकरण सुरू झाले असून सातत्याने होणारे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कोरेगाव पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावास पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पुन्हा एकदा मान्यता दिली असून नव्याने अधिसूचना जारी केली आहे। शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून
दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शहरातून ये जा करणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. एसटी बसेस आणि ऊस वाहतुकीची वाहने यातून वगळण्यात आली आहेत. सातत्याने होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके व सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी सातारा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्या माध्यमातून नवीन प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता. या प्रस्तावास प्राधान्यक्रमाने मान्यता देण्यात आली आहे. सातारा बाजूकडून पुसेगाव बाजूकडे जाणारी सर्व अवजड वाहने बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक, रहमतपूर चौकीचा आंबा, विसापूर फाटामार्गे पुसेगावकडे जातील. एसटी बसेस आणि ऊस वाहतुकीची वाहने यातून वगळण्यात आली आहेत. पुसेगाव बाजूकडून सातारा बाजूकडे जाणारी अवजड वाहने ही पुसेगाव, विसापूर फाटा, चौकीचा आंबा, रहमतपूर मार्गे साताऱ्याकडे जातील. एसटी बसेस आणि ऊस वाहतुकीची वाहने यातून वगळण्यात आली आहेत. साताऱ्याहून पुसेगावकडे आणि पुसेगावहून साताऱ्याकडे जाणारी हलकी वाहने कोरेगाव शहरातून जातील. कोरेगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर हिंदभुवन चौक ते जळगाव नाका दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्यानंतर अवजड वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरून वळवण्यात आलेली आहे अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व आवश्यक तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतूक मार्गात केलेल्या बदलाच्या अनुषंगाने नागरिकांसह वाहनधारक व वाहन चालकांनी नोंद घेऊन पोलीस दलात सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी केले आहे. कोरेगावात अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की, व्यावसायिकाविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरातील आझाद चौक येथे बुधवारी सायंकाळी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना पान शॉप व्यावसायिक चेतन आपटे याने मुख्याधिकारी विजया घाडगे यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी रात्री उशिरा कोरेगाव पोलीस ठाण्यात आपटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरातील काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. रात्रभर काँक्रिटीकरण केले जात असून दिवसभर रस्ता सुकवण्यासाठी बंद केला जात असून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आले आहे. या दरम्यान शहरातील व्यावसायिकांनी महामार्गालगत जाहिराती फलक, शुभेच्छा फलक व हातगाडी लावले असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. याबाबत वाहनधारक व नागरिक तक्रारी करत असल्याने मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी अतिक्रमण हटाव मोहीम बुधवारी सायंकाळी अचानकपणे सुरू केली. नगरपंचायतीचे कर्मचारी अर्जुन कदम, धनाजी भुजबळ, प्रकाश बर्गे, अजय खरात, विनायक पडवळ व शेखर बर्गे यांच्या समवेत मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी आझाद चौकापासून जुना मोटर स्टँड दरम्यान महामार्गालगतचे अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. या दरम्यान बनारसी पान शॉप समोर 2 जाहिराती फलक आढळून आल्याने हे फलक लावण्याबाबत परवानगी घेतली आहे का अशी विचारणा मुख्याधिकाऱ्यांनी केली असता व्यावसायिक चेतन आपटे याने बोर्डाला अजिबात हात लावायचा नाही, बोर्ड काढला तर याद राखा गाठ माझ्याशी आहे असे म्हणत दमदाटी केली. आम्हाला आमचे काम करू द्या असे मुख्याधिकाऱ्यांनी म्हणताच शासकीय कामकाज करत असताना अडथळा निर्माण केला. या प्रकरणी मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात चेतन आपटे याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार तपास करत आहेत.